सुरुवात करतोय पुन्हा चर्चेला. रवी जाधव, आपण बघितलं ते काय सुचवत आहेत की यातून शिक्षण झालं पाहिजे, स्वयंसेवक तयार झाले पाहिजेत. तुम्ही काय विचार केलाय? मला वाटतं की म्हणजे जे आता USA आणि UK मध्ये चाललंय, म्हणजे त्यांच्याकडे खरंच लैंगिक शिक्षण आहे, बऱ्यापैकी आपल्यापेक्षा खूप चांगलं आहे. तिथे शाळांमध्ये आधीपासून लैंगिक शिक्षण आहे. तिथे काउन्सिलिंग बऱ्याच प्रकारचे आहेत, बऱ्याच संस्था याच्यावर काम करतात. तुम्ही इंटरनेटवर गेलात तर लेट्स टॉक नाव सारख्या बऱ्याच हे आहेत, साईट्स आहेत ज्याच्यावर बोलतात. पण तिथे तुम्ही जर टाइम्सचा इश्यू वाचला असेल 5-6 महिन्यापूर्वीचा, तर तिथे 12 वर्ष मुलींची प्रेग्नन्सी हा सर्वात मोठा इश्यू आहे. मग तिथे असं का होतं? तर तिथे लैंगिक शिक्षण आधीपासून आहे, तिथे सगळं जे शिकवतात व्यवस्थित आधीपासून तिथल्या स्कूलमध्ये सगळं सांगितलं जातं. मग तिथे हा इश्यू काय येतो? मला असं वाटतं की तिथे आज आई वडिलांना मुलांसाठी वेळ नाहीये, आणि जे आता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ लागले. आज सोमवार ते शुक्रवार आई वडील घराच्या बाहेर असतात कामानिमित्त, शनिवार रविवार जेव्हा घरी असतात तेव्हा मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये त्यांच्यासाठी वेगळा झोन असतो, मुलांसाठी किड्स झोन वेगळा असतो. त्यामुळे तोही एक आई वडिलांमध्ये संवाद व्हायचा तो कम्प्लिटली बंद झाले. मला वाटतं की आज स्वयंसेवकांची फळी की आपण जे म्हणतो नक्कीच ते खूप चांगलं आहे, पण त्याच्या आधी आपण हा विषय आपल्या घरापासून सुरू केला तर आज प्रत्येक आई वडील स्वयंसेवक झाले आणि आपल्या मुलांशी बोलले, त्यांना 2 चांगले मित्र नाही मिळणार का? मी अंडरस्टँड करतो आजच्या मुलांची एक वेगळी स्पेस आहे, पण त्या स्पेसमध्ये जायला आजच्या पालकांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या स्पेसमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्याने जर छान समजू शकले तर मला वाटतं डेफिनेटली प्रत्येकाने ही सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं मत. खूप महत्वाचं आहे, प्रत्येकाने सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. मुक्ता, मला तुला विचारायचं आहे, तू सुरुवातीलाच सांगितलंस की तुझ्या आईने आधी तुला समजावून सांगितलं, त्यामुळे खूप फायदा झाला. खूप फायदा म्हणजे खूप फायदा, खजिनाच खुला झाल्यासारखं वाटलं मला. दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. मला कुठलाही माझा प्रश्न असला की काही तो मुलगा माझ्याकडे म्हणजे एखाद्या माणसाने रस्त्यावर चालता चालता माझ्याकडे घाण इशारे केले किंवा इन शॉर्ट हरासमेंट केली, तर मी आईला सांगू शकते की त्यांनी असं असं केलं, त्याचा अर्थ काय होता आणि मला काय करायला हवं. म्हणजे शेअरिंग महत्वाचं आहे, शेअरिंग, आणि हे आई वडिलांपासूनच सुरू झालं पाहिजे. हा कार्यक्रम जे बघत असतील पालक त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या घरापासूनच सुरू झालं पाहिजे. मला अनुराधा सोनींकडे जायचंय. अनुराधा सोनी, काय चर्चा होते तुम्ही ऐकलं? घरापासूनच सुरू झालं पाहिजे, पण अजूनही बहुसंख्य पालक घरापासूनही सुरू करत नाहीत, झाकाझाक करतात. हा विषय आपला नाही असं म्हणतात, शाळेवर सोपवून मोकळे होतात. काय करायचं, कसा मार्ग काढायचा? निखिल, मी आता लास्ट जे 2 मुद्दे मांडले त्याला कम्प्लिटली सहमत आहे की मगाशी आपण ऐकलं की सुलभाने आपल्याला एक खूप टेक्निकली करेक्ट असं उत्तर दिलं की त्या मुलाला सांगणं की हा काळ नाही फॉर यू टू एक्सप्रेस दिस लव्ह, किंवा हमीदनी आपल्याला एक सोशल ऍक्टिव्हिस्टच्या दृष्टीने, एक चळवळकर्त्याच्या दृष्टीने सांगितलं की एक फळी उभी करा. पण घरोघरी जोपर्यंत ह्या गोष्टींची चर्चा होत नाही, मला 2-3 महत्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात निखिल. एक तर मला सगळ्या पालकांना ह्या कार्यक्रमाच्या द्वारे सांगावं असं वाटतं की हा BP पिक्चर आला तेव्हा असे खूप जोक्स मारले असतील लोकांनी की बापरे, हा पिक्चर बघून पालकांचंच BP वाढलं असणार वगैरे. पण मला काय वाटतं की जेव्हा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला ह्या विषयाबद्दल काही विचारतं किंवा ते काहीतरी इंडिकेशन्स देतात की लैंगिक प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत आहेत, तेव्हा माझ्या मते खरं म्हणजे पालकांचं BP कमी व्हायला हवं. दे शुड बी कन्व्हिन्स्ड की ठीक आहे, म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी सेक्शुअली अतिशय नॉर्मल आहेत आणि ह्या वयात त्यांना ह्या गोष्टी वाटतात, ही उत्तम गोष्ट आहे. म्हणजे त्याला एखाद्याबद्दल आकर्षण वाटणं किंवा कोणीतरी छान दिसतं असं वाटणं किंवा कुणाबद्दल तरी चांगलं बोलावं असं वाटणं. मगाशी तू जे उदाहरण दिलंस त्या मुद्द्यावर मी आता येते की छोटा 13 वर्षाचा मुलगा आहे, तो म्हणतो की माझ्या ह्या 20 वर्षाच्या मुलीवर तुफान प्रेम आहे आणि मला भयंकर तिच्याविषयी आकर्षण वाटतं. या मुलाला मी टेक्निकली ह्या गोष्टी सांगणं किंवा ही पौगंडावस्था आहे, हॉर्मोनल चेंजेस होतात, ह्याच्या आधी कदाचित 2 मुद्दे असे घेतले असते मी जर त्याची आई असते तर. की समजा एखादी 25 वर्षाची मुलगी तुला म्हणाली की अरे तू केवढा हँडसम आहेस, फारच छान दिसतोस तू, अँड आय रिअली लव्ह यू अँड आय वॉन्ट टू बी विथ यू. किंवा एखादी अगदी छोटी मुलगी 7 वर्षाची मुलगी, कारण आजकाल पोरं पण खूप स्मार्ट असतात, तर ती म्हणाली की आय वॉन्ट टू डेट यू, तर तुला कम्फर्टेबल वाटेल का? मग या एज गॅपचा त्याच्यात काही इश्यू आहे का? किंवा कोणीही दुसऱ्या व्यक्तीने आपल्याबद्दल ह्या भावना स्पष्ट करणं हे एकतर्फी असू शकतं का हे दोघांनीही व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि तरच ते मिनिंगफुल होईल. त्यानंतर मग मी कदाचित अशा गोष्टींकडे वळले असते की तुला नेमकं काय म्हणायचंय, प्रेम म्हणजे तुला काय वाटतं ह्या व्यक्तीबद्दल, आणि आय डोंट एक्सपेक्ट इट टू रिमेन प्लॅटॉनिक. मला असं वाटतं की ह्या चर्चेमध्ये ह्या शारीरिक आकर्षणाच्या, भावनिक आकर्षणाच्या गोष्टी जरूर येतील आणि त्या आल्या कीच त्या पालकांना आणि त्या मुलांना समजेल की हे अत्यंत स्वाभाविक आहे, हे अत्यंत नॅचरल आहे, आणि जर ह्या गोष्टी घडल्या नाहीत तर ते अननॅचरल होईल.
आणि मग त्यांना सामाजिक गोष्टींबद्दल जाण निर्माण होईल की हीच गोष्ट भारतात सुद्धा अमक्या ठिकाणी चालू शकेल, डेटिंग मोठ्या शहरात चालू शकेल, लहान ठिकाणी नाही चालू शकणार. परदेशाबद्दल जो मुद्दा उभा केला मगाशी तो अत्यंत व्हॅलिड आहे की बायोलॉजिकल सगळं ज्ञान असून, टेक्निकल सगळं ज्ञान असून जर टीनेज प्रेग्नन्सीज होत आहेत, 12व्या वर्षी मुली प्युबर्टी सुरू झाल्या प्रेग्नंट होत आहेत, तर ऑब्व्हियसली घरामध्ये काही कनेक्शनच नाहीये म्हणून हे होत आहे. तर आपल्या भारतात फॅमिली हा जो सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, सगळ्यात मोठी ताकद आहे, त्याचाच उपयोग करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा फिल्म नंतर जरी जागोजागी चर्चा झाल्या ना, त्याच ऑडिटोरियममध्ये जसं आपण पाहिलं फुलन देवी नंतरच्या काही चर्चा झाल्या किंवा अशा सगळ्या फिल्म्स नंतर, तर मला वाटतं खूप फायदा होईल. कारण त्या ठिकाणी फिल्म बघायला बसलेले पालक उत्स्फूर्तपणे काही गोष्टी विचारतील. तर मला असं वाटतं हे व्हावं. नुसतीच तुम्ही एक ऍक्टिव्हिस्टची फळी निर्माण करून काउन्सिलिंग लेवलला हे नेण्यापेक्षा घरोघरी जर या चर्चा झाल्या, नेटवर हे जर ब्लॉग्स उपलब्ध झाले की फिल्म नंतर काय चर्चा झाली ती सगळ्यांनी वाचा. नॅचरलायझेशन जे व्हायला हवंय ह्या गोष्टीचं. लैंगिकता, सेक्स इज वन ऑफ द मोस्ट नॅचरल इन्स्टिंक्ट्स इन द वर्ल्ड. जर आपण तहान भुकेबद्दल किंवा तशा शारीरिक गरजांबद्दल शर्मेनी बोलत नाही, तर आपण ह्या गरजांबद्दल का शर्मेनी बोलावं. आणि ह्या चॅनलाइज करण्यासाठी काय अत्यंत गरजेचं आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट प्रायव्हेट एरियाज इन द वर्ल्ड. तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये हे मुद्दे निघतात. नवरा बायकोला लग्नाआधी काही गोष्टीच कळत नसतात की एकमेकांशी काय कम्युनिकेट केलं पाहिजे, कुठल्या भावना प्रायव्हेट आहेत, कोणत्या गोष्टी आपण एकमेकांशी शेअर केल्या पाहिजेत आणि कोणत्या बाकी जगाला सांगायला हरकत नाही. तर आय डोंट थिंक दिस इज रिस्ट्रिक्टेड टू सेक्शुअलिटी. हे लैंगिकतेविषयी नाहीच आहे. हे स्वतःच्या आत्माभिमानाबद्दल आहे, एकमेकांच्या नातेसंबंधांबद्दल आहे आणि कम्फर्ट लेवलबद्दल आहे. अर्थात ही फिल्म अजून मी पाहिलेली नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी जर थिएटरमध्येच अशा चर्चा झाल्या आणि नंतर इंटरनेट, मला एक प्रश्न विचारायचा आहे. अनुराधा, मला एक प्रश्न विचारायचा आहे जो स्पष्टपणे विचारला पाहिजे. आपला समाज मुलं मुली एकत्र येण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देत नाही. पाश्चात्य समाजामध्ये डेटिंगची सोय आहे, मुलं मुली एकमेकाला भेटतात, विवाहपूर्व संबंध त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले तरी सुद्धा त्याच्याकडे निरोगी पद्धतीनं अनेक वेळा बघितलं जातं. आपल्या समाजात जसजसं आपण पुढे जातो आहोत तशा या गोष्टींचा विचारही झाला पाहिजे असं वाटतं का? प्रश्नच नाही, झालाच पाहिजे. आणि आपण जे म्हणतोय की समाज पुरेसे ऑपॉर्च्युनिटीज देत नाही मुला मुलींना भेटायला, निखिल मला असं वाटतं पालकांनी जाणीवपूर्वक ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे की मुलं मुली ऑलरेडी भेटतायत. ते सोशल नेटवर्क्सच्या थ्रू भेटत असतील, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये भेटत असतील किंवा खऱ्या आयुष्यात भेटत असतील, क्लासेसमध्ये भेटत असतील, स्पोर्ट्सच्या द्वारे भेटत असतील, पण ते त्यांचा एकमेकांशी संबंध येतोय, ते खुलेपणे अनेक गोष्टींबद्दल बोलतायत आणि आपल्याकडेच त्यांना द्यायला जर उत्तरं नाहीये तर वी हॅव टू हॅव मोर कम्फर्ट. आणि ह्यासाठी शिक्षक आणि पालक जर तयार झाले नाहीत तर कोण होणार? मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे हेच तर 2 ॲडल्ट्स आहेत. आणि पालकांमध्ये मी फक्त आई वडील म्हणत नाहीये, आजी आजोबा, आत्या, मामा, काका, जे कोण नात्यातली माणसं आहेत जे फ्रीली खुलेपणे ह्या गोष्टींबद्दल बोलू शकतील. निखिल अगदी बरोबर आहे. खुलेपणा आला पाहिजे आणि तो मुळात पालकांमध्ये आला पाहिजे. आपल्या सोबत आता विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे आहेत. त्यांनी असं कळवलंय त्यांना या विषयावर बोलायचं आहे. विनोद तावडे, मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. राजकारणी या विषयावर फारसं बोलत नाहीत, किंबहुना बोलायचं टाळतात, पण तुम्ही स्वतःहून या विषयावर बोलायची इच्छा व्यक्त केलीत. काय म्हणायचंय तुम्हाला? निखिलजी, मी मनापासून IBN लोकमतचं आणि बालक पालकच्या निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकाचं अभिनंदन करतो की डिजिटल रेव्होल्युशन झालेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये पालकांची इच्छा असो वा नसो हे मुलांना पाहायला मिळत आहे. मागे विधिमंडळात या विषयावर चर्चा झाली की लैंगिक शिक्षण असावा नसावा. ICSE आणि CBSE बोर्डाच्या सिलेबसला घेऊन चर्चा झाली आणि त्यावेळी अनेकांनी विरोध केला. माझं प्रामाणिक मत आहे की ह्या लैंगिक शिक्षण असं म्हटलं की त्याचे वेगळे विचार डोक्यात लोकांच्या येतात. त्याच्याऐवजी ॲडोलसंट्स एज हेल्थ एज्युकेशन किंवा पौगंडावस्था आरोग्य शिक्षण असे शब्द देऊन वर्षभरामध्ये त्याचे 25 तास होतील. 7वी मध्ये, 8वी मध्ये अजून थोडे वेगळे होतील, पण हे नितांत गरजेचं आहे. आणि हा बालक पालक सिनेमा
विद्यार्थ्यांनी तर पाहिलाच पाहिजे, पण त्यापेक्षा पालकांना दाखवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता शहरांमध्ये ओपन हाऊस होतात, पालकांची सभा शिक्षक घेत असतात. यामध्ये हे विषय कसे हँडल करायचे, कसं आपल्या मुलांशी या विषयावर मोकळेपणाने बोललं पाहिजे. पालकच संकोच करतात. आता माझी मुलगी अन्वी 7वी मध्ये आहे, तिच्याशी मोकळेपणाने मी कसं बोलणार? आणि पालकांना याचं प्रशिक्षण नाहीये. आणि प्रशिक्षण नसल्यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं पौंगडावस्था, स्वास्थ्य, आरोग्य शिक्षण हा विषय चालू करणं जसं आवश्यक आहे, तसं शाळांमध्ये सुद्धा ओपन हाऊस होतात, पालकांच्या बैठका होतात, सभा होतात. त्यामध्ये या प्रकारचा विषय येणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण अनेक सिनेमा पाहतो, मी तो पाहिला जिंदगी ना मिले दुबारा, तर त्यात प्री मॅरिटल सेक्स हा इतका सहज दाखवलाय की आता हे येणार आहे. आणि हे आपण हिमतीने स्वीकारलं पाहिजे. आणि स्वीकारताना आपण काय त्या दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे अतिशय आज समाजाला कळणं आवश्यक आहे. शहराला कळलं पाहिजे, ग्रामीण भागाला कळलं पाहिजे. ग्रामीण भागात लांब आहे असं नाही. आणि त्यामुळे हा विषय अतिशय गतीने हा नेला पाहिजे. यात राजकीय व्यवस्थेने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आणि आज या बालक पालक सिनेमाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण जी चर्चा करतात, ही चर्चा अधिक चालवली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी मुद्दाम आपल्याला फोन SMS करून आणि आपण तो स्वीकारलात याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच विनोदजी, तुम्ही बोललात आणि ही जी काही तुम्ही सूचना केलेली आहे ती गंभीरपणे घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण मला रवी जाधव आणि अंबर हडप तुम्हाला विचारायचं आहे, लोकांच्या तुमच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात, म्हणजे चर्चा घडवून आणावी सिनेमानंतर किंवा काहीतरी एक इंटरॅक्टिव्ह व्हावं असं लोकांना वाटतंय. असं काही तुम्ही विचार करताय? डेफिनेटली. कारण मला वाटतं जी काही व्यावसायिक गणितं असतात ती मला वाटतं 3-4 आठवड्यात त्यातच संपली की आम्ही शाळांमधून याच्या शोकाचा विचार करतोय. आणि आम्ही पहिल्यांदा चूज केलं तर म्युन्सिपालिटी स्कूलचा आमचा प्लॅन चाललाय, कारण तिथे खरंच म्युन्सिपालिटीच्या शाळेत दाखवणार, तिथे जास्त गरज आहे. आणि त्यानंतर आम्ही सुरुवात करतोय स्वतःच्या स्कूलपासून, म्हणजे आम्ही आमच्या शाळांपासून सुरुवात करतोय. आणि मग म्युन्सिपल स्कूलमध्ये आम्हाला हा शो दाखवायचा आणि खूप लवकरच त्याचा अजेंडा आम्ही देऊ. आणि त्याच्या आधी मेन म्हणजे आता संपूर्ण भारतामध्ये, म्हणजे दिल्लीमध्ये हा रिलीज होतोय, इंदोरमध्ये होतोय, अहमदाबाद, बडोदा, बँगलोर इथे हा 25 तारखेपासून रिलीज होतोय सिनेमा. आणि त्यानंतर त्याच्या आधीच मला वाटतं स्कूलच्या सगळ्या हे सुरू होतील. बऱ्याच संस्थांकडून आम्हाला ऑलरेडी विचार आले की तुम्ही स्कूलमध्ये दाखवाल का, तर आम्ही मला वाटतं यासाठी सदैव तयार आहोत. मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण सिनेमा ऑल इंडिया लेवलवर रिलीज होतोय, सबटायटल्स करून शाळांमधून दाखवला जाणार आहे. फक्त रवी जाधवनी हे केलं, अंबर हडपनी हे केलं, यांच्या निर्मात्यांनी हे केलं, एवढ्यावरच आपली जबाबदारी संपत नाही. यापुढे पालक म्हणून आपण काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी हा सिनेमा लैंगिक शिक्षणाबद्दल आहे म्हणूनच केवळ यांचं अभिनंदन करत नाही. दुसराही मुद्दा आहे, शाळाप्रमाणेच या सिनेमाने सुद्धा तरुण मुलांना थिएटरमध्ये परत आणलेलं आहे. मराठी तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय सिनेमात आला तर मराठी तरुण सिनेमाकडे वळतात हे सिद्ध केलं आहे. म्हणून मला या सिनेमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. गेल्या वर्षी मला आठवतंय देऊळवर मी कार्यक्रम केला होता, तेव्हा मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या की हा सिनेमा एवढा चांगला आहे, तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळो. आता मी बालक पालकला या शुभेच्छा देतो. मला माहिती आहे त्या तुमच्या उपयोगी पडतील की नाही, पण हा उत्तम सिनेमा आहे. केवळ मराठीतला नाही, भारतीय भाषातला उत्तम सिनेमा आहे. याचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, बालक पालकच्या निमित्ताने लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का? बघा पडद्यावर 95% लोक हो म्हणतायत. सिनेमाचा परिणाम झालेला आहे. आता आपल्या घरापासून सुरुवात करा, तरच खऱ्या अर्थाने मुलांना स्वतःची ओळख होईल. आणि ती करून देताना पालकांना सुद्धा आपल्या लहानपणी आपण जे विसरलो, जे झाकलं ते मिळेल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.